हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतू तीर्थयात्रे कशी कोरका म्हूण सांगून नारद महर्षी धर्मरायाक सांगतरस. भीष्माक पुलस्त्यान सांगिल तशीची नारद महर्षी आता सांगतरस. आव काली सांगला पयरचे एपिसोडांतूय सांगला म्हळ्यार हे पुरे जाग आतां हांतू कितले जागो सांगला तितले जागो आजे दिसता की नाकी तितले आतां कलियुग न्हय. कलियुगांतू उद्दा आशिल्लें आटून वता तसले एक कलिकालू म्हणटना कितली सरोवरां आसा की ना की कितली तीर्थक्षेत्रां आसा की जाल्यार हें पांडवांक गेले वनवासांतू तांणी तीर्थयात्रे वनपरमांतू कशी कोरका म्हूण निमगेले विशय तशी सांगून मागीर आतांच यात्रे विशयूय म्हाका गोत आशिल्लें तितलें सांगता. जाल्यार हांतू कितलीं तीर्थ आसा की ना म्हूण आमकां गोतना कितलीं क्षेत्र आसा की ना म्हूण आमकां गोतना. जाल्यार त्या तीर्थक्षेत्राचे ते तीर्थाचे नांव पुणी जिब्बेर काडल्यार कानान आयकल्यार आमकां तांतू कसो सकट फल सांगला पळय थोडे पुणी मेळता म्हूण सांगून ते आशेरी म्हळ्यार तसला आश जावका कसने ऐहिक सुख पळय घर बंगलो कार चेडूं आनेक दुसरेक हे पुरे ऐहिक सुख म्हणटात तें आश करता की आमी म्हणटना परमात्माल विशयान तो आशे नाका आमकां तितले खातीर मात्र हे सांगता आसा जावो कालच्या दिसाक कन्या संवेद्य पुण्यक्षेत्रा प्रवास सांगेल. ताजे नंतर निश्चिरा न्हंयचें तीर्थक्षेत्र मेळटा. निश्चिरा न्हंयंत कोण स्नान करता ताका अश्वमेध याग फल मेळटा मान्य विष्णू लोकय प्राप्त जाता जावो. आनी निश्चिरा संगमस्थानांत कोण दान करता की तांकां इंद्रलोकाक वचे तसले योग मेळटा. पळय विष्णू लोक प्राप्त जाल्या नंतर वापस इंद्रलोका वचूं कावे असल पुरे आमगेले मना असल सकट वितंड क्वेश्चन मस्त चडे विचे पुराय जनाक कळवे. विष्णू लोक मेळटा खंय चमकल्यार मेळचे अश्वमेध यागाचे पुण्य हाजी पुण्य ताजे पुण्य विष्णू लोक म्हळ्यार परमपद न्हय ताजे नंतर हांगे चकना न्हय तशें ताई वचे तसल मात्र पुण्य करून नजव्या म्हण म्हळ्यार एक आलोचन कोरका आमी कसलें म्हण म्हळ्यार हें आतां आमकां सांगचें पुण्य मात्र येयला कळवे. खंय वच्चो का जाल्यार परमात्मा लेक निर्धार जावूका आमगेले जिवनांत खंय एक यात्रा कोरका खंयचे एक तीर्थांत नावका खंयचे एक पुण्य मेळका म्हूण जाल्यार ते आमगेली आशी आमगेले निर्णय कसले पावना परमात्माल निर्णय जावका जाता. तशी आतां परमात्माल निर्णय आमी तोंडान सांगचे पुण्य आसा म्हूण लिखुया. निश्चिरा न्हंयच्या तिरांत वशिश्ठ आश्रम आसा थंय स्नान केल्यार लायक वाजपेयी यागाचें फल मेळटा. ताजे नंतर देवकुट म्हळ्यार तीर्थक्षेत्र मेळटा. थंय तशीची कोण यात्रा करता कोण थंय तीर्थ स्नान करता ताका अश्वमेध यागा फल मेळटा मात्र न्हय तागेले वंशानुवंश पावन जाता म्हणस. ताजे नंतर ततो गच्छेत राजेंद्र कौशिकस्य मुनेर हृदम देवकुट क्षेत्र यात्रा नंतर कौशिक हृद क्षेत्र म्हूण मेळटा. म्हळ्यार कौशिक हृद क्षेत्र कसं खातीर आयले म्हळ्यार कुशिकाल पुत्र विश्वामित्र तेच क्षेत्रांत ताणें तपस्वी करून सिद्धी पाविल्ली देखून थंय 1 म्हयनो पर्यंत नियम अनुष्ठान व्रत नियताहार ह्या पुरे केल्ले म्हणजे अश्वमेध याग केल्लेले फल लभ्य जाता. ताजे नंतर विश्वामित्र हृद यात्रा जाल्ले नंतर महाहृद तीर्थ मेळटा. थंय वास केल्यार ಸ್ವಲ್ಪ दीस पुणी वास केल्यार कसले दुर्गती येनाका आमकां आनी मस्त सुवर्ण दान केल्लें पुण्य मेळटा. महाहृद यात्रा जाल्ले नंतर विराश्रम
म्हण म्हणलेले वीराश्रम म्हण म्हणलेले मेळटा थंय कार्तिकेय असं थंय चमकल्यारी थंय तशीच अश्वमेध याग केलेलं फल मेळटा. ताज नंतर अग्निधारा म्हण म्हणलेलं क्षेत्र मेळटा. अग्निधारा तीर्थांतू स्नान कोरका थंय विष्णुमूर्ती आसूचे ताका भक्तिपूर्वक अर्चन कोरका अग्निष्टोम याग केलेलं फल मेळटा. ताजे नंतर पर्वतराज हिमवत पर्वत थंय लागी पितामह सरोगतवा पितामह सरो म्हळ्यार ब्रह्मसरस्सू म्हूण ब्रह्मसरस अंतू ते पितामहाले ब्रह्माले नामच ताका आनी थंय स्नान केल्यार अग्निष्टोम याग केलेले फल मेळटा. ब्रह्मसरस आदुकून कुमारधारा थंय होळणे येता. कुमारधारा अंतू स्नान केल्यार आम कृतार्थ जाल्लो म्हूण म्हणलेले एक मानसीक तृप्ती जातकय. ही कुमारधारा आनी हांगा आमगेले कर्नाटका अंतू आतां हांगाची खंय उपिनंगडीन तांणी कुमारधारा वळटा म्हणटाची ती आनी ही न्हंय एकीच म्हूण सांगू जायना न्हय ती तेकडे न्हंय ही हांगात न्हय एक नांवाची दोनी न्हंय आसच्या पुरो म्हूण सांगून लेखूं येता. कुमारधारांतू स्नान केले नंतर त्रिलोक प्रसिद्ध जावन आशिल्ले गौरी शिखर यात्रा मेळटा. गौरी शिखर क्षेत्र थंय चमकार थंय स्तनकुंड म्हूण मेळटा. थंय तशीच नाल्ली म्हूण जाल्यार वाजपेयी याग केलेले फल मेळटा. स्तनकुंड यात्रा जाल्ले नंतर ताम्रारूण तीर्थ क्षेत्र मेळटा. थंय अश्वमेध याग केलेले फल अवसाना नंतर ब्रह्मलोक प्राप्ती जाता. नंदिनी तीर्थ ताजे नंतर त्या नंदिनी तीर्थांतू स्नान केल्यार नरमेध यज्ञ केलेले पुण्य लभ्यत की आतां पर्यंत नरमेध यज्ञ करूं ना जाल्यार ताजी पुण्य मेळटा म्हूण. ताजे नंतर कौशिकी न्हंय आनी अरुणा न्हंय ಒಟ್ಟು मेळचे संगम क्षेत्र ताका कालिका संगम क्षेत्र म्हणटाचे. थंय प्रयाण कोरका थंय 3 रात्री राबुकाके उपास कोरकाके सकल पाप परिहार जाता. ताजे नंतर कालिका संगम तीर्थक्षेत्र यात्रा जाले नंतर मागीर मुखारी उर्वशी तीर्थ सोमाश्रम कुंभकर्ण आश्रम म्हणलेले पुण्यक्षेत्र मेळटा. थंय अनुक्रम जावन सुरवेक उर्वशी तीर्थाक थंय दुखून सोमाश्रमाक थंय दुखून कुंभकर्ण आश्रमाक थंय यात्रा केल्ले थंय न्हल्लींची म्हूण जाल्यार सगळे भूमंडलांत तो भारी यशस्सू पावता. ताजे नंतर कोकामुखा म्हूण म्हणलेले एक तीर्थक्षेत्र मेळटा. थंय ब्रह्मचर्य निश्ठ जावन स्नान केल्यार ताका पुर्वजन्माचें स्मरण येता. हें नारद सांगताची आमगेले पुळ्ळी जनान पुरे शुप्रे कोरनू ते बद्द म्हणून पळोवन घेतला प्रत्यक्ष अनुभव जाला. कोकामुख तीर्थस्नान जाले नंतर प्रांग नदी नंदा म्हणून म्हणटा ताका प्रांग नदी म्हणून म्हणटाची थंय वचुका थंय स्नान केल्यार सकल पाप नाश जाता. ताजे नंतर ऋषभद्वीप थंय क्रौंच पक्षीन आसचे म्हणून नाका त्या ऋषभद्वीपांतू क्रौंच पक्षी आसूंक जायना. थंय नैनातले क्रौंच पक्षी पुराय सरोवरांत आसताची हे ऋषभद्वीप आसचे सरोवरांतू क्रौंच पक्षी आसनाचे. थंय एक सरस्वती तीर्थ म्हणून मेळटा. पळय ह्या नांवाचे सुमार तीर्थ जाल्ले आमी गुपसान घेवचे नाका. एक नांवाचे जन मस्त असल्या बरें एक नांवाचे तीर्थ मस्त कडेन आसतले. सरस्वती तीर्थांतू स्नान केलें तो स्वर्ग लोकांतू पावता म्हूण. ताजे नंतर अवधालक तीर्थक्षेत्र मेळटा. थंय स्नान केलें सकल पाप परिहार जाता. ताज नंतर ब्रह्मर्षीन पुरे आसूत तसलें धर्मतीर्थ क्षेत्र पळय हाजे पयशी फुडें येयला धर्मतीर्थ क्षेत्र जाल्यार थंय स्नान केल्यार वाजपेयी यागाचें फल मेळटा. आता चंपांसमा साध्य भागीरथ्यां क्रतोदक दंडार्कम अभिगम्यैव गोसहस्रफलम लभ्येत. धर्मतीर्थक्षेत्राचे यात्रा जावन मुखारी यात्रिक चंपा क्षेत्राक ताणें प्रयाण कोरका म्हणस थंय भागीरथी न्हंय आस थंय थंय दुखून दंडाप्र नक्षत्रा प्रयाण कोरका सहस्र गोदान केलेले फल मेळटा. दंडार्क क्षेत्राचे यात्रा जाले नंतर ललितिका क्षेत्र म्हणून मेळटा. त्या ललितिका क्षेत्रा यात्रेन वाजपेयी याग केलेले पुण्य मेळटा. मागीर ताजे मुखारी ललितिका क्षेत्रा नंतर संध्या क्षेत्र म्हणून मेळटा. थंय संवेद्य तीर्थ म्हणून मेळटा. ताका अपरिमित विद्या लाभ जाता म्हळ्यार तो भारी पारंगत जाता विद्येंतू. तांची यात्रा जाले नंतर मुखारी परशुरामाल निमती जाल्लेले तसले लौहित्य तीर्थक्षेत्रा वचुका त्या तीर्थांतू स्नान केल्यार बहुसुवर्ण दान केलेले पुण्य मेळटा. लौहित्य तीर्थक्षेत्रा नंतर करतो या म्हणलेले एक चांग न्हंयची तीर मेळटा. थंय न्हंयची तीरार 3 दीस अनुष्ठान करून उपास करून काडका तेदना अश्वमेध याग फल मेळटा हें ब्रह्माना सांगिल्लें. ताजे नंतर गंगासागर संगमस्थान गंगासागर संगमस्थानार स्नान केल्यार 10 अश्वमेध याग केलेले फल मेळटा.
गंगायास्तु अपरं पारं प्राप्य य स्नाती मानवः त्रिरात्रमुषितो राजन सर्व पापेही प्रमुच्यते म्हणून. थई तशी गंगा नाही दांटून त्याकडची याकडची तीरा प्रदेशात राबून 3 दिसू रब एकडचे ತೀರ ರಬ್ಬುನು ಸ್ನಾನ ಕೋರ್ ಮಾಗಿರ್ त्याकडची तीरावर तरी 3 रात्री रब्बू का म्हणून म्हणताचे. सकल पापाद कोमी मुक्त जाता. थई दुखून वैतरणी नाहीची तीर मिळता. वैतरणी नाही तो स्नान केलं रे सकल पाप परिहार जाता. त्याच्यानंतर विरजा तीर्थ कळवे कोण यात्रिकू विरजा तीर्थ तो स्नान करता तो चंद्राल मणकेची भारी तेजस्वी जत काही सगल वंशही उद्धार जाता. 1,000 गोदान केलेले पुण्य मिळता. सकल पापांत विमुक्त जाता. पण आता या विरजा तीर्थ आम्ही काही असं म्हणताची वैकुंठांत असं म्हणताची. सप्त आवरण जल्ली कुडले विरजा नाही ಹೊಳ್ತರಸ ती स्वयं लक्ष्मीची ती महाविष्णू लंगाचे होम देवील होम आमगल म्हणके होम नाही ती देवाली ताजी निमती जलील नाही ती त्या सप्तावरण दांटून मुक्त प्रदेशाचे सप्तावरण दांटून मुक्त प्रदेशाक परमात्माला उच्चुक जलरी त्या नाही तू स्नान कोरकाते दन लिंगदेह भंग जेवचे म्हणून आम्ही ಕಮಲೆ ಕಮಲಾಲಯೇ त्या ಪದ್ಯಂತಷ್ಟೇ ಲಿಂಗ ಶರೀರವ ಭಂಗವಗೈಯಲು ನಿನ್ನಂಗ ಸಂಗದ ಬೆಬರಿನ ಸಂಗವಾಗಲು ಭವಭಂಗ ಹಿಂಗುವುದು म्हणून ಕಮಲೆ ಕಮಲಾಲಯೇ म्हणून सांगून ते पुरे ऐकताना ताजे अर्थ कसले म्हणा या वैकुंठ द्वीप वर्णने मादिराजान बरिलेले ते वाजीला आमकां कळटा ते कसले म्हणून सांगून. तरी भूलोकांत एक विरजा तीर्थ असो म्हणलं की त्या म्हळ्यार त्या विरजा तीर्थ स्नान केले नंतर मागीर ह्याकडे कोणे येवचे ना म्हळ्यार हांगा एक विरजा तीर्थ आसो का म्हण जावं. विरजा तीर्थाचे तीर्थक्षेत्रा यात्रा जाली नंतर शोणा आणि ज्योतिरथ्यानईचे संगमस्थाना वचुका. थंय स्नान करून देव पित्र अर्चन केलेल्याक अग्निष्टोम यागाचे फल मेळटा. शोणा दुखून शोण आणि नर्मदा न्हंय त्या शोण आणि ज्योतिरथ्या न्हंयचे संगमस्थानांतुले थंय दुखून मुखार वचून शोण आणि नर्मदा न्हंयचे मूल स्थान ವಂಶಗುಲ್ಮ ಮಳಲ್ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಉಚ್ಚುಕ ತೈಂದು ಕುಂತಿ ಶೋಣಾ ನದಿಯನಿ ನರ್ಮದಾ ನದಿ ಉಗಮ್ ಜಲ್ಲೆ ತೈ ಸ್ನಾನ केले अश्वमेध याग केलेले फल मेळटा. मागीर वापास ऋषभ तीर्थ मेळटा अयोध्येंतुले थंय स्नान करून अनुष्ठान केल्ले म्हूण जाल्यार वाजपेय याग केलेले सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा म्हूण म्हणटाची. तशी पळय ऋषभ तीर्थ म्हणलेले आमकां 2 पंथ मेळ्ळे. ते एक तीर्थ की त्या कसं सांगताचे म्हणून आम्ही पुलस्त्य ऋषी कसं सांगताचे म्हणून पळोवका मागीर. थंय दुखून अयोध्येंतूची कोसला क्षेत्र म्हणटाचे थंय कालतीर्थ म्हणून असं थंय कालतीर्थांत तूं स्नान केल्यार 11 वृषभ दान केलेलें पुण्य मेळटा. थंय दुखून पुष्पवती म्हणलेलें एक तीर्थक्षेत्र मेळटा. थंय स्नान करून अनुष्ठान केलें म्हूण जाल्यार ते यात्रिकाल 3 रात्री मात्र राबुका थंय यात्रिकाल वंश उद्धार जाता. सहस्र गोदान केलेलें पुण्य मेळटा. ताजे नंतर पळय पुष्पवती तीर्थक्षेत्र म्हळ्यार खंय येयलीच पळय. आतां वापास बद्रिका तीर्थक्षेत्र वचुका. थंय स्नान केल्यार दीर्घायुष्य मेळटा. तदनंतर वापास चंपा क्षेत्र तांत भागीरथी न्हंयंत तर्पण करून दंडक्षेत्र वचुका. दंडक्षेत्रा दुखून लपेटिका तीर्थ थंय स्नान केल्यार वाजपेय यागाचे फल हांगा दंडक्षेत्रांत सहस्र गोदाना फल मागीर लपेटिका तीर्थांत स्नान केल्यार वाजपेय यागाचे फल आनी त्या यात्रिको कोण लपेटिका तीर्था थंय येवन स्नान केला ताका देवती समीत ताका बारी आदर सत्कार करताचे. लपेटिका क्षेत्राचे तीर्थयात्रा जातरी परशुरामान राबूनश्चे महेंद्र पर्वत पळय थंय येवका पळयात अर्ध भारत आयल्यावर जल महेंद्र पर्वतांतुले थंय एक रामतीर्थ म्हूण आसा. थंय स्नान केल्यार अश्वमेध याग केलेले पुण्य मेळटा. मागीर महेंद्र पर्वतांतुचे आतां सादारण आमी दक्षिण भारता लागीं येतरसाची मतंग महर्षीले केदार म्हणलेले पुण्य तीर्थ थंय स्नान केलेले सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा. महेंद्र पर्वत जाल्ली नंतर श्री पर्वत श्रीशैल हे पुरे दक्षिण भारतांतुले श्रीशैलांतुले थंय न्हंयंत स्नान करून थंय श्रीशैला कोण आसूचे मल्लिकार्जुन म्हणटाचे आमी प्रशिव ताका आराधन केल्यार अश्वमेध याग केलेले पुण्य मेळटा. ते श्रीशैला इति म्हळ्यार ते श्रीशैला शिखरांत श्रीशैल पर्वतार पार्वती परमेश्वराले सानिध्य ब्रह्म समेत सदा देवते सदा थंय येवन वचून आसताची म्हणून थंय एक देवकुंड म्हूण आसा. थंय स्नान केल्यार अश्वमेध याग केलेले पुण्य मेळटा. श्रीशैल तीर्थयात्रा जाले नंतर पांड्य देश म्हळ्यार आतां आमी तमिळनाडू म्हणची की म्हणून थंय ऋषभ पर्वताक प्रयाण कोरका.
थंय ऋषभ पर्वत यात्रेन वाजपेयी याग केलेले फल मेळटा. ताजे नंतर पळय आमगेल कावेरी येयला पळंगा. ऋषभ पर्वत यात्रे जाले नंतर कावेरी न्हंयची तीरा वचुका. थंय पुण्य न्हंयंतू त्या कावेरी न्हंयंतू स्नान केल्यार सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा. कावेरी न्हंयचे नंतर मागीर कन्यातीर्थ म्हण आतां आमी कन्याकुमारी म्हणटाची. त्या कन्यातीर्था स्नान केल्यार सर्व पाप तुकून विमुक्त जाता म्हणटाची. कन्यातीर्था नंतर पळय वापस खंय वचून पावका पळय गोकर्ण क्षेत्र. समुद्र मध्येंतच ते गोकर्ण क्षेत्र ती लोकप्रसिद्ध जावन आशिल्लें. थंय ब्रह्मादी देवते महर्ष्यो भूतगण यक्ष पिशाच किन्नर किंपुरुष सिद्ध चारण गंधर्व नाग पन्नग पुरे अधिदेवते थंय आसाची. थंय कोण आसा म्हळ्यार गोकर्ण क्षेत्रांतू परशिव म्हळ्यार महादेव रुद्रस तागेल पूज करतर आसताच की. ते गोकर्ण क्षेत्रांत 3 दीस उपास व्रत कोरका म्हणस. आनी कोण थंय आशिल्ले परमेश्वरा भक्तीन पूज करताची ताका अश्वमेध याग केलेले पुण्य मेळटा म्हण. मागीर जन्म जन्मांतरांत ताका गणपती स्थान प्राप्त जाता म्हण. 3 दिवस आसले रे. 12 दिवस पर्यंत अनुष्ठान करून गोकर्ण क्षेत्रार राबल्यार सकल पाप परिहार जाता. गोकर्ण यात्रा जाले थंय देखून गायत्री क्षेत्र म्हण म्हणटाची. थंय अनुष्ठान केल्यार 3 दिवस राबल्यार 1000 गोदान केलेले पुण्य मेळटा. गायत्री क्षेत्रांत अनेक वैशिष्ट्य आसा. कसले म्हळ्यार ब्राह्मणत्व निर्धार जाता खंय थंय. म्हळ्यार कशें कुसवाय संकर योनी म्हणटाची. संकर योनींत जन्म आयल ब्राह्मण म्हळ्यार संकर योनी म्हळ्यार एकवे आनु ब्राह्मणू आम्म खंयचे दुसरे वर्णाची. जेवो आन दुसरो वर्णाच्यो आम्म ब्राह्मणी जाल्ली म्हूण जाल्यार तांकां संकर वर्ण म्हणटाची. ते संकर योनींत जन्म आयल ब्राह्मणान थंय गायत्री मंत्र म्हणले म्हूण जाल्यार ते स्वर सम जायनाकय आनी गायत्री मंत्र जायनाकय. ते गायत्री श्लोक म्हणल्या बरें जतके म्हणून ब्राह्मण न्हय आशिल्ल्यान गायत्री पठण केल्यार ताका फल मेळनाकय थंय गायत्री क्षेत्रांत. म्हणटना संकर योनी आशिल्ल्या ब्राह्मणांनी संकर वर्णा ब्राह्मणांनी म्हणून बरलेले खंयचे योनीच्यान खंयचे वर्णाच्यान थंय गायत्री म्हणून ब्राह्मणाक मान थंय गायत्री फल मेळटा म्हूण. गायत्री क्षेत्र यात्रा जाली नंतर थंय एक उदपान म्हूण म्हळ्यार बाई मेळटा एक कळव्या. समर्थन ब्रह्मर्षी समर्थनान केल्लेले कळव्या ते उदपान म्हळ्यार बाई तांतूं कोण स्नान करता तो भारी चंद जातकय स्त्री जावं पुरुश जावं शरिराकांती चड जाता आनी सौभाग्य मेळटा म्हूण. तांचे नंतर वेणा नदी म्हळ्यार आमी आतां कृष्णा म्हणटाची ताका. वेणाक कृष्णा न्हंयचे दिकडे प्रयाण कोरका. थंय स्नान कोरका. थंय अनुष्ठान कोरका. 3 रात्री उपास आसुका. तेदना यात्रिकू अवसाना नंतर थंय ताका एक विमान येतकी स्वर्गलोकाक व्हरूक. ते कोण गोसवे हंस मागीर मोरू मयूर म्हळ्यार मोरू तांणी तांडून व्हरचें एक विमान मेळटा म्हूण. मागीर ताची वेणा कृष्णा नदी स्नान जाले नंतर मुखार गोदावरी न्हंय मेळटा. थंय कोण स्नान करता अनुष्ठान करता ताका गोमेध याग केलेले फल मेळटा म्हूण. मागीर मरणा नंतर वासुकी लोका वततो नागलोका वता म्हूण. वेणा न्हंयचे संगम स्थान थंय संगम स्थान केल्यार अश्वमेध याग केलेले पुण्य. ताजे नंतर वरदा न्हंय म्हूण मेळटा. ते संगम स्थानार स्नान केल्यार सहस्र धेनू म्हळ्यार गाय गोदान केलेले पुण्य मेळटा म्हूण. गोदावरी क्षेत्र यात्रा जाले थंय दुखून मुखारी ब्रह्मस्थान क्षेत्र म्हूण मेळटा. थंय ब्रह्मस्थान क्षेत्रांतू 3 रात्री नियम अनुष्ठान व्रत उपास सकड केल्यार सहस्र गोदान केलेले फल मेळटा. मेल्ली नंतर मरणा नंतर स्वर्गलोकूय मेळटा. थंय दुखून मुखारी कुशप्लवन तीर्थक्षेत्र म्हूण मेळटा. थंय ते तीर्थस्नान कोरका ब्रह्मचर्य व्रत पालन कोरका जितेंद्रिय जावका अनुष्ठान केल्ले म्हूण जाल्यार 3 रात्री थंय राबल्यार अश्वमेध याग केलेले फल लभ्य जाता. ताजे नंतर कृष्णा आनी कृष्ण वेणा न्हंय कृष्णवेणी तेंची वेणा न्हंय कृष्णा न्हंय थंय ताजे न्हंयची उदकां निमती जाल्लेले रानांत मध्य रानांत देवहृद म्हळ्यार एक तीर्थ आसा. ताजे लागीं जातीस्मर हृद म्हळ्यार तीर्थ आसा. थंय नाल्लार जातीस्मर म्हळ्ळेले ताजे नांवान तूं कळटा आमगेले पूर्व जन्म कसले म्हणून जन्म जन्मांतराचें स्मरण आमकां जातकय. ते जातीर स्मर हृद क्षेत्रांतूची देवहृद आनी जातीस्मर हृद क्षेत्राची थंयची त्याचे जागेर देवेंद्रान 100 अश्वमेध याग केलेले ताका शतक्रतू म्हणलेलें नांव मेळ्ळेलें म्हूण. तशी कोण त्या पुण्यस्थळा प्रवेश करता तांकां अग्निष्टोम याग केलेलें फल मेळटा. मागीर सर्वदेव हृद म्हळ्यार तीर्थक्षेत्र आसा थंयची तीर्थ आसा थंयची
त्या तीर्थांतो स्नान केलं रे सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा. ताजेने तुकून मुखार वचुका थंय पयोष्णी म्हणलेले का पयोष्णी सरिता म्हणलेलं आसा. पयोष्णी सरिता म्हळ्यार पयोष्णी म्हणलेले न्हंय म्हणलें थंय प्रयाण कोरका. थंय स्नान केलें म्हूण जाल्यार देवपित्र तर्पणांनी दिल्ली म्हूण जाल्यार सहस्र गोदान जाल्लेलं पुण्य मेळटा. दंडकारणम् आसाद्य पुण्यं राजन उपस्पृशेत गोसहस्रफलं तस्य स्नातमात्रस्य भारत. ताजे नंतर मुखारी दंडकारण्य मेळटा. दंडकारण्य म्हळ्यार आमी रामायणांत रामान तेंची दंडकारण्यांतून तो आयलो पंचवटी हे ते पुरे थंय वचून थंय सुचे पुण्यतीर्थांत स्नान करता. थंय सहस्र गोदान केलेलें पुण्य मेळटा. ताजे नंतर शरभंग आश्रम पुराय रामायणांत आमी आयकलेलें. शरभंग आश्रम शुक्राश्रम थंय पुराय यात्रा केल्ली म्हूण जाल्यार दुर्गती मेळना म्हणून आनी कुलय पावन जाता. ताजे नंतर जमदग्नील पुतू परशुरामाला आश्रम आशिल्ले शूर्पणख क्षेत्र म्हणटाच थंय पळय सुरवेत थंय महेंद्र पर्वत येवन थंय रामतीर्थांत स्नान करता म्हणलेलें. आतां शूर्पणख क्षेत्र रामतीर्थांत हांगाय रामतीर्थ म्हणून म्हणटना शूर्पणख क्षेत्र आनी महेंद्र पर्वतांतू शूर्पणख क्षेत्र सुचवा म्हूण पळोवका तितलेची एक पंत थंय दुखून येवन इतलो व्हडली यात्रा करून वापस थंय वचची की महेंद्र पर्वतांतूची विंगड कडेन एक शूर्पणख क्षेत्र आसा की दोन कडेन सुचे तीर्थां नांव एक्काची हे पळय आमकां मुखार मेळटा पळय. थंय दुखून सप्तगोदावरी तीर्थ थंय नियताहार अनुष्ठान करून स्नान केल्यार यात्रिकाक महापुण्य मेळटा. थंय दुखून मुखार देवपथ क्षेत्र म्हूण आसा थंय देवसत्र याग केलेलें फल मेळटा म्हूण थंय तशीच पुराय नियम पालन करून अनुष्ठान करून आसुका. कोण देवपथ क्षेत्रांत यात्रा करून जाल्ले थंय दुखून मुखारी तुंगकारण्य म्हणलेलें मेळटा. त्या तुंगकारण्यांतूची सरस्वत महर्षीन इतर ऋषींक वेद अध्ययन करयशिल्लें म्हूण मागीर अध्ययन करयतना ते वेद पुरे ऋषींक गेले मना दुखून गेल्ले म्हूण म्हणले कुडले अंगिरस ऋषीले पूत आंगिरस म्हणलो ताणें ते ऋषींक गेले उतरी म्हळ्यार आंगार घालून घेवचे शाल तांतूं सूक्ष्म रुपार बैसून पुरे वेद पठण केले की त्या वेळार त्या ऋषींक पुरे सरस्वत महर्षीन अध्ययन करयशिल्ले सर्व वेद मेळ्ळे म्हूण वेद पुरे मेळ्ळी म्हळ्यार कशी उडगास आयले म्हूण. आनी कितें तुंगकारण्या विशयांत आनीक काणेस कसलें म्हळ्यार तुंगकारण्यांतू भृगु महर्षी शिलके ते भृगु महर्षी लागीं ऋषी महर्षी वरुण अग्नी प्रजापती परमात्मो महादेव चतुर्मुख ब्रह्मा आनी पुरे इतर देवतेंक घेवन थंय वचून ते भृगु महर्षी सांगिल्लें की सर्व प्रजेंगेले क्षेमार्थ जावन एक याग करता म्हूण. तशी भृगु महर्षीन थंय एक तुंगकारण्यांतूची एक यज्ञ व्हड यज्ञ करून यज्ञेश्वराक तृप्ती केल्ले. तदनंतर आईल जन पुरे तांगेल स्थळा चमकलीची म्हणलेले काणेस्ते. तुंगकारण्यांत कोण प्रवेश करता पुरुष जावो स्त्री जावो सकल पाप नाश जातके. आनी ते तुंगकारण्य तीर्थक्षेत्रांत एक म्हयनो पर्यंत जितेंद्रिय जावन नियताहार जावन अनुष्ठानपर जावन कोण वास करता ताका मागीर ब्रह्मलोक मेळटा मरणा नंतर म्हणटा गेल्यार वंशय उद्धार जाता म्हणटाचे. तुंगकारण्य तीर्थक्षेत्राची यात्रा जाल्ली नंतर मेधाविक म्हणलेलें एक तीर्थक्षेत्र ते मेधाविक तीर्थक्षेत्रांत देवपित्र विधिपूर्वक अर्चन केल्यार अग्निष्टोम याग केलेलें फल मेळटा म्हूण. आनी म्हणलां पळय कसं न्ही मेधाविक म्हूण म्हळ्यार ताका स्मरण शक्ती मेधा शक्ती चड जाता. थंय तुकून त्यांच्या क्षेत्रांत कालंजर म्हणलेलें एक पर्वत आसा. त्या कालंजर पर्वतांत देवहरद म्हणलेलें एक पुण्यतीर्थ आसा. तांतू स्नान केलें 1000 गोदान केल्लें पुण्य मेळटा. खंय स्नान करनातल्यार कालंजर पर्वता आसूचे देवहरदांत एक स्नान करूं का म्हूण म्हणटाचे. मागीर मेधाविक तीर्थक्षेत्रां यात्रा जाल्ली थंय दुखून चित्रकूट मेळटा. थंय मंदाकिनी न्हंय मंदाकिनी म्हळ्यार आमी गंगेची म्हूण म्हणटाची. मंदाकिनींत नावन देवपित्रांक यथावत पूज केल्यार अश्वमेध याग केलेलें फल मेळटा. मरणा नंतर सद्गती मेळटा. मागीर तत्वगच्छित धर्मज्ञ भर्तृस्थानम अनुतमम यत्र नित्यं महासेनो गुहः सन्निहितोंद्रपा युधिष्ठिरा चित्रकूट पर्वता तीर्थयात्रा जावन यात्रेक मुखारसून भर्तृस्थान म्हणलेलें तीर्थक्षेत्रांत हाडून वचुका. थंय कार्तिकेयाचो निधान आसा सकल कार्य सिद्धी जाता. ताजे नंतर कोटी तीर्थ मेळटा. थंय स्नान केल्यार 1000 गाय दान केलेलें पुण्य मेळटा. थंय दुखून कोटी तीर्थांत
थंय तीर्थ प्रदक्षिण करून मागीर ज्येष्ठ स्थान म्हणल्यार पवित्र क्षेत्र मेळटा थंय महादेवाला संदर्शन कोरका तो यात्रेकू चंद्राल म्हणकी भारी चंदू चितके थंय एक लोकप्रसिद्ध जाल्लेले एक बांय आसा त्या बांयत 4 समुद्राचे उद्दा आसा म्हणून म्हणटाची तशें थंय नाल्ल्या रे चांग त्या पवित्र बांयचो नांव न्हू थंय नियम व्रत सकाळी अनुष्ठान बद्ध जावन देवपित्रांक अर्चन केल्यार ताका सद्गती मेळटा हे ज्येष्ठ स्थान तीर्थक्षेत्राची यात्रा जाली थंय दुखून मुखारी श्रृंगवेरपुरा लागींची दशरथाले पूत रामू गंगा न्हंय दांटवलेलो गुहाल काणी येता पळय श्रृंगवेरपुरा रायतो थंय श्रृंगवेरपुरा अंतू आसूचे पुण्यतीर्थांतू नाल्लींची म्हूण जाल्यार सर्व पाप दुखून विमुक्त जाता गंगायां तु नरः स्नात्वा ब्रह्मचारी समाहितः विद्युत पापमा भवति वाजपेयं च विंदति कोण जितेंद्रिय जावन ब्रह्मचार्य व्रतनिष्ठ जावन गंगा नदींतू स्नान करतकी तागेले पाप परिहार जाता वाजपेयी याग केलेले फल मेळटा पळय आतां आमी दक्षिण भारतांतूल तीर्थक्षेत्रां जावन वापास उत्तर भारता वतरसची श्रृंगवेरपुराचे तीर्थयात्रा जाले नंतर मागीर मुंजवट्टा पळय वापास आमकां मुंजवट्टा मेळ्ळे वय थंय प्रदक्षिण नमस्कार घाल्ला रे गणपत्य स्थान मेळटा थंय गंगादेवी जान्हवी म्हळेलें नांवारी व्हळतर थंय कोण चमकल की थंय प्रवेश केल्ले मात्राक जेवो ते न्हंयेंत स्नान केलेले मात्र सर्व पाप विमुक्त जाता म्हूण म्हणटा ताजे नंतर प्रयाग पुण्यक्षेत्र पळय वापस नॉर्थाकाची प्रयाग पुण्यक्षेत्र थंय प्रयागांतू सांका म्हणून ना ब्रह्मप्रमुख जावन आशिल्ले देवते अष्टदिक्पालक लोकपालक सिद्ध चारण पितृदेवते ऋषी महर्षी सनत कुमार सनत सुजात इत्यादी सनकादी ऋषी म्हणटा पळय अन्नी 4 जन ब्रह्मर्ष्यो अंगिरस नाग सुपर्ण सिद्ध सर्प समुद्र नई हंगेले अधिदेवते सर्व थंय सर्व कालांतूय आसताची त्या क्षेत्रांत 3 अग्निकुंड आसा ताजे मध्येंतू गंगादेवी भारी बेगारी प्रवाह करता प्रवाहन करचे म्हळ्यार होळून वता म्हणटाची आनी कसं म्हळ्यार त्यांची प्रयाग क्षेत्रांतूची तपनस्य सुतादेवी त्रिषु लोकेषु विश्रुता यमुना गंगया सार्धम संगता लोकपावनी ते प्रयाग क्षेत्रांतूची थंय सूर्याल धुव यमुना त्या गंगे ಒಟ್ಟು देवगंगे ಒಟ್ಟು मेळटा गंगा यमुना मध्येंतू आसूचे थोडे एक भूभाग मेळटा ताका सगळे पृथ्वीचे कुर्टुते म्हणटाची कळ्ळें खंय हरिद्वार दुखून प्रयाग पर्यंत आसूचे भूमंडलाचे आमी ग्लोब म्हणटा पळय ताजे मध्येच पळटा कटी प्रदेश म्हणून म्हणटाचे ते प्रयाग पुण्यक्षेत्र ते भूमातेले एक योनी रूप म्हणटाचे प्रयाग प्रतिष्ठान कंबल अश्वतर भोगवती हे पुरे ब्रह्माल यज्ञवेदिक आसूचे जागो म्हणटाचे त्या पुण्यक्षेत्रांतू वेद यज्ञ पुराय मूर्तिमंत जावन आसा तपोनिष्ठ महर्ष्यो त्या पुण्यक्षेत्रांतू उपासन करता आसाचे ब्रह्माले तशें जावन ती प्रयाग तीर्थक्षेत्र सर्व तीर्थापशी परमश्रेष्ठ परम पवित्र 3 लोकांतूय पुण्यतम म्हूण म्हणलेले पुरजन सांगतात मागीर प्रयाग तीर्थक्षेत्राक प्रयाण करचें प्रयाग क्षेत्राचे महिमी स्तोत्र करचे इत्याक ताजे पशी चड कसं म्हळ्यार खाली प्रयाग 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 म्हणून नामोच्चारण केल्यार अपमृत्यू जायना काय ताका आनी सर्व पापा दुखून विमुक्त जातके त्या गंगा यमुना संगमस्थानांतू स्नान केल्यार राजसूय अश्वमेध याग केलेले फल मेळटा ताजे नंतर प्रयाग तीर्थक्षेत्र फुडें दुखून देवतेन येवन याग करची थंय तशें जावन त्या क्षेत्रांत देवते केन्नाय आसतात आनी पुजन करतात त्या क्षेत्राक म्हणटाचे त्या पुण्यक्षेत्रांत कसं की एक थोडे दान केल्यार यथेश्ट फल मेळटा म्हणून म्हणटाचे मागीर वेदोक्ती मालगड्याल वचन प्रयाग तीर्थांत म्हणटाचे कसं न वेदवचनात् न लोकवचनादपि मती उत्क्रमणीयाते प्रयागमरणं प्रति म्हळ्यार सांगता कसं न्ही मालगड सांगताच की वेदांत सांगताच की प्रयाग क्षेत्रांत मोरका म्हूण म्हळ्यार आशे घेवन येवका खंय थंयच मोरका खंय प्रयाग क्षेत्रांत कळ्ळें म्हळ्यार हे नारदान त्या पुण्यक्षेत्रांत मरण जाल्यार लायक म्हणून युधिष्ठिरा सांगलावे म्हूण निमगितले जनसाची तशी लक्षी नाका प्रत्येक पुण्यक्षेत्राचे
विषय तांणी सांगतर उतरस तितलेच अन्यक कसं जालें म्हण म्हळ्यार प्रयाग क्षेत्रांत येवन जीव काण घेवचें ना थंय मेल्ल्यार चांग म्हळ्यार लाश आसा म्हळ्यार पापी मरण येवचें म्हणटा पळय तशें येवका तशें येयल्यार लायक ते योगायोग आशिल्ले जेन्ना मान मेळचें उदका पोवन जीव काण घेवचें गळ कातरून घेवचें तशें कोर न्हू प्रयागा मेल्ल्यार लायक म्हणटा आत्महत्या केल्यार नरकाक वताच तशी जेवो ऋग्वेदांतूय सांगता हे विशय गंगा यमुना संगम स्थानांत मरण पावल्यार ब्रह्मलोक प्राप्ती जाता म्हण सीता सीते सरिते यत्र संगते तत्राप्लुतासो दिव्यम उत्पतन्ति ये वै तन्वं विसर्जन्ति धीराः ते जनासो अमृतत्वं भजन्ते सीता सीते सरिते आणि सीता आणि असीता सरिते दव न्हंय आणि काळी न्हंय दव न्हंय गंगा काळ न्हंय यमुना खंयची पवित्र स्थळां मेळटा की थंय स्नान करलेले जनांक मरणानंतर स्वर्ग मेळटा कोण पुण्यक्षेत्रांत शरीर विसर्जन करता म्हळ्यार आपापी मरता की तांकां मोक्ष मेळटा म्हणून तशी म्हणचे कळ्ळें मागीर ताजे नंतर त्या प्रयाग क्षेत्रांत म्हणटाचे 60 कोटी ही ततापरा दशतीर्थ सहस्राणी म्हळ्यार 60 कोटी 10,000 पुण्यतीर्थात सान्निध्य थंय आसता गंगा यमुना संगमांत स्नान केल्यार 4 वेदविद्य शिकिल्ले तितले फल मेळटा म्हण म्हणटाचे मागीर कोण आमरणांत सत्य उलयता म्हण निश्ट दवरला ताणें त्या गंगा सत्यनिश्ठ जावन आशिल्ल्याक कितले पुण्य मेळटा पळय ते रिपिटींग जावन आशिल्ल्यानय त्या गंगा यमुना संगम स्थानार स्नान केल्यार मेळटा थंय प्रयाग क्षेत्रांत भगवती म्हळ्यार एक वासुकी तीर्थ आसा ते तीर्था स्नान केल्यार अश्वमेध यागाचें फल मेळटा आनी एक हंस प्रपतना म्हळ्यार तीर्थ आसा थंयची थंय दशाश्वमेधिक म्हूण म्हळ्यार आनी एक पुण्य तीर्थ आसा खंय जेवो अशें सांगू येता गंगा न्हंय प्रवाह करतना खंयचे जाग्यार खंय स्नान केल्यार आनी खंयचे गंगेंत बुडल्या पुरो कुरुक्षेत्र यात्रा केल्यार पुण्य फल मेळटा जाल्यार कनकल क्षेत्र म्हूण आसा त्या कुरुक्षेत्र यात्रे पशी चड फल दिता जाल्यार प्रयाग तीर्थ क्षेत्र यात्रा आसा पळय कनकल क्षेत्र यात्रे पशी चड म्हूण म्हळ्यार विशय संशय ना 100 कार्य केल्यार गंगा न्हंयंत स्नान करल्यार कशी उज्ज्यान तूं दगदग चेलराक कोड लासून वता की तशी पाप पुरे भस्म जावन वता म्हूण म्हणटा जेवो कृतयुगांत सर्व तीर्थ पवित्र जावन आसाची त्रेतायुगांत पुष्कर तीर्थ सकल पापहर पुण्यतीर्थम द्वापर युगांत कुरुक्षेत्र सकल पापहर पुण्यक्षेत्र म्हणजे कलियुगांत गंगा न्हंय सकल पापहर पुण्य न्हंय म्हणटाच पुष्करांत तपस्ये कोरका महालय तीर्थक्षेत्रांत दान दिवका मलय पर्वतांत प्राणत्याग कोरका भृगुतुंग क्षेत्रांत अमरणांत उपवास करून प्राणत्याग कोरका पुष्करांत कुरुक्षेत्रांत प्रयाग आदी गंगा नदीचे तीर्थक्षेत्रांत कोण स्नान करता तागेले मागशे मुखारीचे 7 मत्त्याचे उद्धार जाताची आनी त्या गंगा न्हंयची महिमा संगमस्थाना महिमा आनी आसा तवे सांगता युधिष्ठिरा तुका म्हणून नारद महर्षी म्हणटाचे ते कसं जालें म्हणून आमी पयच्या दिसाक महाभारतांत पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।